भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवरती 6 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नराधम खरातचे विद्यार्थिनींवरही अत्याचार। भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही। जो क्लीन आहे त्याला चीट देणार। दोषींवरती कठोर कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत इशारा। खरातच्या मिरगावातील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81,00,000 पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधनं माहिती समोर। भोंदूबाबा टोळीवरती मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात जाऊन एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेणार। भोंदूबाबा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। भोंदूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड। खरात 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। लैंगिक अडचणी येणाऱ्यांना किंवा लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा तुम्ही बीजेपीमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या, खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर। एप्स्टेनलाही मागे टाकेल असं खरातचं काम। जितेंद्र आव्हाडांची टीका। तर खरात सोबत असलेल्या सर्व मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे, आव्हाडांची प्रतिक्रिया। रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तेपद पक्षानं काढून घ्यावं। खरात प्रकरणात ठोंबरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे, तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। चाकणकर आणि तृप्ती देसाईंचे घनिष्ठ संबंध, रुपाली ठोंबरेंनी केला होता आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही। मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। युद्धाच्या काळात भारत शांततेच्या बाजूने चर्चा आणि संवादाचा इराण इस्रायलच्या युद्धावरती मार्ग। TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडनं देशाची भूमिका स्पष्ट। पंतप्रधान मोदी आज दुपारी 2 वाजता राज्यसभेत निवेदन देणार। मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत सभागृहात निवेदन। पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय बोलतात याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांकडनं युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरनं चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते, इतक्या दिवसांनंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य बाब नाही, पवारांची प्रतिक्रिया। एसटीच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। बसमध्ये 4 सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि अनाउन्समेंट सिस्टीमचा समावेश। प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार। नोरा फतेहीला अश्लील गाण्याचा वाद होण्याची शक्यता। सरके चुनरी तेरी या गाण्याविरोधात वकील संघटना आक्रमक। नोराचं वर्क परमिट रद्द करून भारताबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी।